महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे जिथे आता निवडणुका आहेत तिथे आता आचारसंहिता सुरू झाली आहे. आपल्याला आता प्रश्न पडला असेल की आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? याच्यामध्ये नेमके कुठले बदल होतात? कधीपासून कधीपर्यंत ही आचारसंहिता लागू असते? तर निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा झाल्यापासून आचारसंहितेला सुरुवात होते. या सगळ्या आचारसंहितेच्या काळामध्ये कुठल्याही नवीन प्रकल्पाची सुरुवात करता येत नाही किंवा तशा प्रकारची कुठली घोषणा सुद्धा करता येत नाही. नागरिकांना, मतदारांना प्रलोभनं दाखवणारी भाषणं करता येत नाही किंवा प्रलोभनं दाखवताही येत नाही. तसेच आपण केलेल्या राजकीय आपले सगळे प्रकल्प आहेत त्याची बॅनरबाजी करणं, त्याच्या जाहिरातींचे पोस्टर्स लावणं, राजकीय कार्यक्रमाचे बॅनर्स लावणं, जाहिराती करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या आचारसंहितेच्या काळात करता येत नाही. कुठल्याही समाजाला, समूहाला चिथावणीखोर अशी भाषणं करता येत नाही किंवा कुठली विधानं देखील करता येत नाही. या सगळ्या आचारसंहितेच्या काळामध्ये किंवा जेव्हा निवडणुकींची उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित होते त्यापासून आचारसंहिता उठवली जाते. तिथपासनं ते प्रचाराला मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत म्हणजे 48 तास आधीपर्यंत आचारसंहिता उठवली जाते. नंतर परत एकदा मतदानापर्यंत 48 तास आचारसंहिता परत लागू होते. एकूणच आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीचं पालन करणं. हे जर पालन झालं नाही तर निवडणूक आयोग ह्या सगळ्या उमेदवारांवरती, राजकीय पक्षांवरती कारवाई सुद्धा करतं. त्यामुळे आता आचारसंहिता सुरू झाली आहे. आता यापुढे काय होतंय ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.